नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी. बोलतो तुमच्या मनातले बोल. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या, त्याचा पहिला भाग आपण पाहिला होता. त्याच गोष्टीचा आज दुसरा भाग आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही स्वतःला किती चांगलं ओळखता? आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीनं, आत्मविश्वास चांगल्या पद्धतीनं कमावण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट खूप महत्वाची होऊन जाते की आपण आपल्याला किती ओळखतो, आपल्यामध्ये असं काय आहे, आपल्यामध्ये कुठली ॲबिलिटी आहे, आपल्यामध्ये कुठलं कौशल्य आहे. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. विचार करा की एखाद्या मनुष्याला अचानक वाटलं की मी पेंटर व्हावं. आजपर्यंत तो पेंटर नाही, आजपर्यंत तो काहीतरी वेगळं काम करतोय. लेट्स से तो एक चांगला मोटर मेकॅनिक आहे आणि सडनली त्याला वाटलं पेंटर व्हावं. त्याला पेंटिंग लहानपणापासून कधीही येत नाही. चांगल्यातला ब्रश आणला त्यानं आणि चांगल्यातलं काय कॅनव्हास आणला, चालू केलं, काहीच घडत नाहीये. मोटर मेकॅनिक म्हणून तो फार भारी आहे, पण पेंटर म्हणून तो प्रयत्न करतोय. ना धड तो पेंटर राहिला, ना धड तो मोटर मेकॅनिक राहिला. मोटर मेकॅनिक म्हणून जो आत्मविश्वास होता तो पण कमी झाला. पेंटर म्हणून कधीच आत्मविश्वास आला नाही. आपल्याला जे येतंय, आपल्याला जे खूप चांगलं येतंय हे ओळखता आलं पाहिजे. शेवटी जो आत्मविश्वास असतो तो तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडची ॲबिलिटीवर आपला विश्वास असतो. मी नेहमी म्हणतो की मला झोपेतून उठवून सांगा की ही एक ऍड बनवायची आहे, मी कधी पण करेन. कारण मला तो कॉन्फिडन्स आहे. मला माहिती आहे की मी फिल्म बनवू शकतो, मला माहिती आहे की मी लिहू शकतो चांगलं. त्या पलीकडे काय विचारलं तर मला काही येत नाही. तीच गोष्ट आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण सांगतो की त्याला येत नसलेली गोष्ट सांगतो, ऑब्व्हियसली घाबरतो. काही जणांना स्टेज डेअरिंग नसतं, सगळं बाकी येत असतं, स्टेज डेअरिंग नसतं, तिथे घाबरतात. त्यासाठी आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ करू, ही जी भीती आहे स्टेजची ही कशी घालवायची. तर आपल्यात जे आहे ते आपल्याला ओळखायला पाहिजे. त्यामुळे लिस्ट डाऊन करायला पाहिजे. जी बेस्ट गोष्ट आपण करू शकतो त्याच्या खालोखाल दुसरी कुठली करू शकतो, त्या खालोखाल तिसरी कुठली करू शकतो, आणि मग त्या गोष्टीमधल्या संधी आपण शोधायला पाहिजेत. जेव्हा आपण चांगल्या पद्धतीनं करत असलेल्या गोष्टीमध्ये आपण संधी शोधायला लागतो तेव्हा आपल्यात इतका आत्मविश्वास असतो की आपल्याला ती संधी मिळून जाते. त्यामुळे पहिलं ते ओळखायला लागेल की आपल्यात चांगलं काय आहे. जेव्हा आपण हे ओळखलंय की आपल्यात चांगलं काय आहे, तेव्हा आपण ही गोष्ट जी आपल्यामध्ये आहे, जे कौशल्य आहे आपल्यामध्ये, जे आपल्यात गुण आहे, त्याला अजून वाढवायला पाहिजे. तलवार बनलेली असती पण जोपर्यंत तलवारीला धार नसते तोपर्यंत त्या तलवारीचा काहीही उपयोग नाही. त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये एखादं असेल गोष्ट, आपल्यामध्ये कौशल्य असेल, पण ते कदाचित बेसिक असेल, म्हणजे जो पैलू न पाडलेला हिरा असतो ना, तसं असेल. जोपर्यंत त्याला पैलू पाडत नाही, चमकवत नाही त्या पटाशीनं ते कारागीर, तोपर्यंत हिऱ्याला काय किंमत नसते. जेव्हा तो हिरा चमकायला लागतो, त्याला ते पैलू पाडल्यानंतर, तेव्हा मग त्याची एकदम व्हॅल्यू वाढते. त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये काय आहे, टॅलेंट काय आहे हे आपण ओळखलंय, बरोबर आहे. आता ते टॅलेंट आपल्याला ग्रो कसं करायचंय, तर त्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे त्याचं. जर कोणी एक्सपर्ट असेल तर त्याच्याकडे जाऊन शिकायला पाहिजे. ऑनलाईन 100 गोष्टी आहेत आज अवेलेबल, तिथून शिकायला पाहिजे. त्यामुळे ही दुसरी गोष्ट महत्वाची आहे की आपल्यात जे आहे त्याचं आपण शिक्षण घेऊन ते अजून एनहान्स कसं करता येईल. त्यानंतर जेव्हा आपल्यात हे गोष्ट असते, आपल्याला ओळखलेली असते की हे कौशल्य माझ्यामध्ये आहे, मी त्याचं ट्रेनिंग घेतोय, मी प्रशिक्षण घेतोय योग्य पद्धतीचं, आता ते प्रशिक्षण घेऊन त्याची प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सचिन तेंडुलकर एकेका शॉटवर, एकेका स्टान्सवर तासन तास घालवायचा. जसप्रीत बुमराह जेव्हा यॉर्कर्स परफेक्ट टाकतो, त्याच्या आधी जसप्रीत बुमराहनं नेटमध्ये हजारो यॉर्कर्स टाकून बघितलेले असतात. हजारो, लिटरली हजारो. मला वाटतं सकलेन मुश्ताक किंवा कोणीतरी सांगितलेलं की दुसरा जो टाकायचा ना तो, तर त्या दुसराची प्रॅक्टिस करायला त्यानं असे हजारो वेळा बॉलिंग करून बघितली. परफेक्ट कसा येईल, परफेक्ट कसा येईल, परफेक्ट कसा येईल. जेव्हा मी एखादी गोष्ट परफेक्ट पद्धतीने करतो, नॉट लाईक अँबिग्विटीज नाही, हे दिली की 100% करणारच, तेव्हा आत्मविश्वास काय असतो. विचार करा ना, आपण काही वेळेला मार्केटमध्ये जातो आणि काही पर्टिक्युलर गोष्टी असतात. फारसं कोणी कपडे शिवून घेत नाही, पण जे कपडे शिवून घ्यायचे तेव्हा माहिती असेल तो लोकांना, एस्पेशली महिला वर्गालाही नक्की गोष्ट माहिती असेल की बुटीक असतं आणि त्या बुटीकमध्ये कोणीतरी फार भारी डिझायनर असते आणि त्या डिझायनरकडं एवढी गर्दी असते, इतकी डिमांड असते ना, ती म्हणेल ते होत असतं. वेडिंग फोटोग्राफर्स आहेत काही काही की त्यांना ते म्हणतील ती प्राइस देतात, कारण त्यांच्या क्राफ्टमध्ये ते भारी असतात. त्यांनी हजारो तासांची प्रॅक्टिस केलेली असते.
मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट, डिमांड असते. मध्ये कोणीतरी, तुम्ही पण बघितला असेल व्हिडिओ तो, की साडी नेसवून देणं. ती महिला जी आहे 70 प्रकारे साडी नेसवते आणि त्याचे लाखो रुपये घेते. तिनं तिच्या क्राफ्टमध्ये ती प्रचंड एक्सपर्ट झाली आहे. विचार करा, तिला आत्मविश्वासाची कमी असेल का? अजिबात नसेल. तिला माहिती असेल की मी कधीही मला बोलवा, एवढे एवढे पैसे द्या, मी येते आणि साडी नेसवून देते. जेव्हा आपल्यात गोष्ट असते, कौशल्य असतं, त्याला आपण जास्त चांगल्या पद्धतीने पैलू पाडलेले असतात, फुलवलेलं असतं, तेव्हा आपल्याला आत्मविश्वास कधीच कमी पडत नाही. बऱ्याचदा एवढं सगळं होऊनही, आपल्यात स्किल असूनही, त्याचं प्रशिक्षण घेऊनही, प्रॅक्टिस करूनही कधी कधी असं होतं की आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि तिथं अपयश येतं. पॉसिबल आहे की नाही जमली ती गोष्ट, तर त्यानं खचून जाऊन चालणार नाही. आपली प्रिपरेशन हवी. आपल्याला हे मनामध्ये पक्क माहिती हवं, जसं चांगलं मिळणार आहे तसं वाईटही मिळणार आहे. त्यामुळं आपण त्या दृष्टीनं स्वतःला तयार केलेलं असलं पाहिजे. येस, हे होणार आहे. मग काय होतं, कारण की आपण जर तयार केलेलं नसेल आणि आपण फुल आत्मविश्वासात जातो आणि आपल्याला अपयश येतं, तर तो आत्मविश्वास जो ढासळतो आपला, तो इतक्या लेवलला ढासळतो की आपल्याला पुन्हा उठून उभं राहायची हिंमतच होत नाही. काही काही जण व्यवसायात अपयशी झालेले पाहिलेत मी, त्यांची म्हणजे उमेदच संपलेली असते. आशा वगैरे सोडून उमेद संपलेली असते. ती लोक परत उभीच राहू शकत नाही. माझ्या पाहण्यात एक व्यक्ती आहे की तो मुलगा, त्याच्या काहीतरी 12वीत वगैरे त्याला कमी मार्क्स मिळाले. खूप हुशार मुलगा, प्रचंड आत्मविश्वासानं भरलेला. त्या मुलामध्ये अक्षरशः म्हणजे बोर्डामध्ये येण्याची कपॅसिटी होतीच कायमची. 10वीमध्ये तो आलाही होता, 12वीला तो बोर्डामध्ये येऊ शकला नाही. त्याला कमी मार्क्स मिळाले. कमी मार्क्स मिळाल्यानंतर त्या मुलाचा आत्मविश्वास इतका ढासळला की तो मुलगा आयुष्यात काहीच करू शकला नाही. काहीच करू शकला नाही. त्यानं शिक्षण पूर्ण नाही केलं. तो माणूस घराबाहेरच पडायचा बंद झाला. त्यानं कुठल्याही प्रकारचा जॉब केला नाही. घरात स्वतःला कोंडून घेतलं आणि त्यानंतर बिचाऱ्याला इतका मानसिक धक्का बसला होता त्याचा की तो कित्येक वर्ष ते उपचार घेत होता. दुर्दैवी गोष्ट आहे. पण ही गोष्ट केव्हा येते, जेव्हा आपण प्रिपेअर्ड नसतो. आपल्याला माहिती नसतं की हे चांगल्याबरोबर वाईटही होणार आहे, अशाबरोबर अपयशही येणार आहे. काहीतरी कुठंतरी चुकलेलं असतं. आता हा मुलगा एवढा हुशार, अचानक कमी मार्क्स पडले, काहीतरी चुकलं असेल. पेपर लिहिताना कुठे इंटरप्रिटेशन चुकलं असेल, उद्या पेपर चेक करताना चुकलं असेल, व्हॉटएव्हर. त्याच्यासाठीची तयारी पाहिजे ना, मानसिक. जसं आपण आपल्या क्राफ्टमध्ये भारी आहे, तसंच आपण आपल्या यात जेव्हा मानसिक दृष्ट्या कणखर असू ना, तरच गोष्टी होत असतात, नाहीतर नाही होत. त्यामुळे ती एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर अजून एक गोष्ट असते जी आपल्या क्राफ्टशी, आपल्या कौशल्याशी, याच्याशी निगडीत नाहीये, पण ओव्हरऑल जेव्हा आपण समाजात वावरतो, जेव्हा आपण चार चौघांच्यात मिसळतो, तेव्हा अनेकदा असे प्रसंग येतात की आपल्याला आपल्या मनाविरुद्ध गोष्ट करायची वेळ येते आणि अशा वेळी आपण नाही म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये, जी गोष्ट आपल्याला पटत नाहीये, जी गोष्ट आपल्याला जमत नाहीये, ती गोष्ट आपण करायला जेव्हा जातो आणि ती गोष्ट आपल्याला करावी लागती, तेव्हा त्या गोष्टीत आपलं मन रमत नाही. याचाच अर्थ आपल्या मनाविरुद्धची गोष्ट करताना आपल्यावर एक प्रकारची स्वतःवर आपण चिडत असतो. हे का करतोय मी, का नाही म्हटलं मी त्याला, आणि त्याच्यातून आपला आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे आत्मविश्वासाची लेवल सतत मेंटेन ठेवण्यासाठी नाही म्हणता येणं खूप गरजेचं आहे. योग्य तिथं नाही म्हणता आलं पाहिजे, योग्य पद्धतीनं नाही म्हणता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, आपण भिडेपोटी करतो गोष्टी, माणूस दुखावला जाऊ नये म्हणून करतो. पण तो माणूस दुखावला जाऊ नये म्हणून जे आपण केलेलं असतं, त्या करण्यामध्ये आपण आपल्या मनाला दुखावलेलं असतं. मी नेहमी म्हणतो की मदत करायची आहे आणि त्याची परतफेड होईल ही अपेक्षा नाही करायची आहे, बिंदास, मग काय प्रॉब्लेम नाही. कारण आपल्याला माहिती असतं की मी, ते हिंदीमध्ये म्हणतात ना, नेकी कर दर्या में डाल. मी केल्यात, प्रामाणिकपणे गोष्टी केल्यात, आता ते जाऊ दे, गंगेला मिळालं. पण मी इन्व्हेस्टमेंट म्हणून मदत करत असेल तर त्याचा उपयोग नाही, कारण त्याचा परतावा मिळेल ही गॅरंटी नाही. ऍक्च्युली ही एक गोष्ट मी पहिल्या भागातच सांगणं गरजेचं होतं, जेव्हा मी शरीरावर मेहनत घेण्याविषयी सांगितलं होतं आत्मविश्वास वाढवताना. तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की बरेच जण ना, तुम्ही पाहिलं असेल, उभं राहताना त्या लोकांचं बॉडी पोश्चर प्रॉपर नसतं, ते व्यवस्थित उभे राहत नाही. जेव्हा आत्मविश्वास जो असतो ना, आत्मविश्वास प्रत्येक गोष्टीतनं रिफ्लेक्ट होत असतो. चालण्या, बोलण्यातून, वागण्यातून. आपण जेव्हा रूममध्ये येतो, आपल्याला कुणी ओळखत नसतं, ज्या पद्धतीनं आपण चालत येतो, आणि ते चाल कधी मागच्या वेळी पण सांगितलेलं, व्यायामातून ती गोष्टी होतात. सेम पद्धतीनं जेव्हा आपण उभे राहतो, उभे राहताना कुठेतरी एकाच पायावर जोर देऊन, एक खांदा वाकडा करून, पोट पुढं काढून, पाठीला पोक काढून,
असं जर उभं राहत असेल तो आत्मविश्वास बिलकुल नाही, किंवा खांदे पाडूनच उभा राहिलाय बिलकुल नाही, समोरच्याला तो आत्मविश्वास वाटतच नाही आपल्याविषयी. कारण आपण बेसिक गोष्ट आहे, बेसिक व्यवस्थित उभं राहायचंय, 2 पायांवर जोर देऊन व्यवस्थित उभं राहायचंय, इक्वली त्याचा जोर मेंटेन करून. प्रॅक्टिसने येऊ शकतं. जर समजा काही वेळा असंही असतं आपल्या लक्षात येत नसते ही गोष्ट, तर अशा वेळी आरशासमोर उभं राहून बघायचं. आरसा हा सर्वोत्तम गुरु आहे. आपल्याला दुसऱ्यांना आरसा दाखवण्यापेक्षा आपण आरसा बघितला खूप चांगला आहे. त्यामुळं आरसा बघत राहायला पाहिजे. कोण काहीही म्हणो, काय सारखं आरशात बघतो? हो बघतो, कारण मला मी कसं आहे हे माहिती झालं पाहिजे, मला माझी ओळख झाली पाहिजे. जर मला माझी ओळख झाली तर जगाला जेव्हा जग माझ्याकडे पाहिल तेव्हा मला टेन्शन येणार नाही, मला आत्मविश्वास कायम तो मेंटेन राहील माझा. त्यामुळे पोश्चर, उभं राहण्याची पद्धत ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती गोष्ट पद्धतशीरच व्हायला पाहिजे, हे डोक्यात ठेवायचं. त्यानंतर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे की आपण बोलताना आहे ना, बऱ्याचदा भरभर 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 काहीतरी, कारण आपल्याला खूप येत असतं. तो आत्मविश्वासानं आपण बोलतो, ते भरभर भरभर बोलताना समोरच्याला काही कळत नाही. स्लोली लक्षात यायला लागतं त्याच्या डोळ्यात, त्याच्या चेहऱ्यावर, की ह्याला काही कळत नाही आपण बोलतोय ते. आणि जेव्हा मग त्याला आपण बोलतोय ते कळत नाहीये, तेव्हा कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. त्यामुळे बोलताना स्पष्टपणे, शुद्धपणे आणि हळूवार बोलायला पाहिजे. हळू म्हणजे असं इतकं पण हळू नाही की समोरचा म्हणेल जल्दी बोल कल पनवेल जाना है. इतकं हळू बोलायला हवं की म्हणजे आवाज हळू हवा असं नाही, आवाजाची पट्टी व्यवस्थित हवी, पण शब्दोच्चार समोरच्याला कळतील असे हवे. स्लो मोशन मध्ये बोलायची गरज नाही, पण शुद्ध स्पष्ट बोलायला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण ही कुठं ना कुठं तरी परिणाम करत असते आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, आपल्या संवादामध्ये. त्यामुळं ही गोष्ट महत्वाची आहे की आपण व्यवस्थित शब्दोच्चारावर जोर दिला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागली तर प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यानंतर मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की आपण म्हटलं पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, निगेटिव्हिटी काढून टाकायची. इथे मी म्हणेन की सकारात्मकता तर आहेच, पण सकारात्मक प्रयत्नांची जोड द्यायला हवी, सकारात्मक कृतीची जोड द्यायला हवी. की जी गोष्ट मी ठरवतोय की मला करायची आहे, मला रोज जाऊन रनिंगला जायचंय, उद्यापासून जाईन मी, करायला पाहिजे. आज त्यातला छोटासा पोर्शन करायला पाहिजे. आज मला वाटतंय ना उद्या जावं मी, आज मी 5 मिनिटं काढतो आणि 5 मिनिटं चालून तरी येईल. ही झाली सकारात्मक कृती. जोपर्यंत आपल्या मनातला निश्चय निर्णयामध्ये बदलत नाही तोपर्यंत त्या म्हणजे जो निश्चय आपण करतो तो निर्णयापर्यंत पोहोचत नाही जर त्याच्यामध्ये कृती नसेल. त्यामुळे निश्चयाला जेव्हा कृतीची जोड देतो आपण, तेव्हाच तो निर्णय अंमलात येतो. आणि त्यासाठी सकारात्मकता वाढीस लागली पाहिजे, ही कृती करूनच येते. जेव्हा विचार करा, मला रनिंगला जायचंय, जाईन की नाही काय होईल माहित नाहीये, पण मी गेलो 5 मिनिट ऍक्च्युअल चालून आलो, फास्ट चालून आलो किंवा रनिंग केलं त्यातलं 1 मिनिट, किती आत्मविश्वास येईल की अरे मी करू शकतोय, आज मी 5 मिनिटं करू शकलो, म्हणजे उद्या नक्की करू शकेन. अशी सकारात्मक कृती पाहिजे. म्हणजे कृती केल्यानंतर जी येते ती सकारात्मकता आपल्याला पाहिजे आणि ती आत्मविश्वास आपला वाढवायला मदत करते. ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवून करून पहा. आत्मविश्वासाच्या या प्रवासात म्हणजे अनेक फॅक्टर्स आहेत ज्यांना आत्मविश्वास आपला वाढत असतो. त्यातला अजून एक मला वाटतं नेहमी की जे मगाशी पण मी थोडंसं ओझरतं बोललो की आपण आहे ना कुठल्या गोष्टीची जी अपेक्षा ठेवून असतो सतत, ती अपेक्षा एकतर ठेवायचं हळूहळू कमी करायला पाहिजे. प्रत्येकाविषयी, प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला जे मिळतंय त्याच्याविषयी थोडा एक ना ग्रॅटिट्यूड पाहिजे, म्हणजे जनरॉसिटी पाहिजे, काइंडनेस पाहिजे की येस मला मिळालंय. कित्येकांना कित्येक गोष्टी मिळत नाहीयेत, मला ती गोष्ट मिळाली आहे, तर परमेश्वराचे आभार आहेत त्याच्यासाठी. कित्येकांना ज्यांना मिळत नाहीये त्यांच्याशी उगीच उद्धटपणे वागणं, उर्मटपणे वागणं, का तर मला येते. काही जण आपण पाहतो ना, ऑफिसमध्ये पाहतो की त्याला येत असतं एखादी गोष्ट, पर्टिक्युलर एक्सेल मधला एक पर्टिक्युलर फॉर्म्युला ह्यालाच येत असतो आणि आपण त्याला विचारायला गेलो, का सांग ना तुला येतोय तर, त्याच्यावर वेगळे कॅल्क्युलेशन्स. जेव्हा आपण समोरच्या विषयी ना थोडे काय बोलू पण त्याला की एक अत्यंत त्या व्यक्तीला सॉफ्टली, प्रेमानं, जनरसली हँडल करतो एखाद्या सिच्युएशन, काइंडनेस दाखवतो, तेव्हा आपल्याला पण आतून बरं वाटतं.
आपल्याला पण बरं वाटत असतं, एखाद्याला हेल्प करून आपल्याला बरं वाटत असतं. आणि ते जेव्हा बरं वाटायला चालू होतं ना, तेव्हा ते जे बरं वाटणं आहे, समाधान आहे, संतोष आहे, तो चेहऱ्यावर दिसायला लागतो. आणि तो जो असं समाधान जेव्हा चेहऱ्यावर दिसतं, तेव्हा तो आत्मविश्वास आपला वाढीला लागलेला आहे असं समजायचं. कारण ते दिसतं चेहऱ्यावर. मग आपल्याला कशाचीच भीती नाही ना. मी मदत केली, मला काय परतफेडीची अपेक्षा नाहीये, मी कूल आहे, चिल, काय प्रॉब्लेम नाही. या गोष्टी आहेत छोट्या छोट्या. बरं, आता हे सगळं करत असताना मी जेव्हा रिसर्च करत होतो किंवा मी विचार करत होतो, यार काय काय गोष्टी आपण सांगू शकतो लोकांना, तर त्याच्यामध्ये मला ज्या पहिल्या 5-6 सांगितल्या त्या, आता 6-7 सांगितल्या त्या, शिवाय अजून काही सुचत आहेत. मी अजून एक त्याचा भाग करणार आहे असं ठरवलंय. अजून एक एपिसोड करीन. म्हणजे आता हा झाला, कारण एका वेळी किती अर्धा तासाचा तर करू शकत नाही, त्यामुळे हा झाला की हा मी संपवतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक एपिसोड करेन. तोपर्यंत ह्यातल्या टिप्स किंवा पहिल्यातल्या टिप्स तुम्ही बघून घ्या, अंमलात आणायचा प्रयत्न करा आणि मला गॅरंटी आहे की हे सगळं करत असताना नक्की आत्मविश्वास वाढीला लागेल. जस्ट ऑल द बेस्ट टू यू. आणि आतापर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवर.